साऱ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. जसं की क्वीन केज घालणे, ती गेट घालणे, त्यांचे लोकेशन चेंज करणे, कुठल्या एरियात त्यांना ट्रान्सफर करतात ते बघणे, अशा खूप साऱ्या गोष्टी असतात चेक करणे. आमचा इथे मोटिव्ह त्यांना म्हणजे बॉक्समध्ये ठेवणंच, त्या राहायलाच पाहिजे असा आमचा मोटिव्ह नव्हता. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं काळजी मी घेतली नाही. मी जस्ट त्यांना पोळं काढलं आणि जस्ट फ्रेममध्ये ठेवून दिलं. जर राहिला तर चांगलाच झालं, नाही तर काय प्रॉब्लेम नाही. सो आणखीन एक सांगायचं आहे की तुम्ही अशा प्रकारचा कुठला स्टंट करायला जाऊ नका. मी हे शिकून घेतलं आहे प्रोफेशनली आणि याच्या आधी खूप माशांना हँडल केलं आहे. सो ह्यात हे करत असताना देखील मला माशा चावतात, कारण बाकी आणि मला त्याची आता सवय झाली आहे. एवढं काही रिॲक्शन त्याचं होत नाही. अँटीव्हेनम, अँटीबायोटिक काहीतरी बॉडीमध्ये तयार झालं असेल, पण ते त्याच्यासाठी खूप साऱ्या माशांनी ऑलरेडी मला चावलेले आहेत. सो तुम्ही अशा प्रकारे काही करायला जाऊ नका, वरना जोश में होश खो दोगे. सो अशा प्रकारे मी ते बॉक्समध्ये सगळ्या माशांचं पोळं जी शिफ्ट केली, 4 फ्रेम्समध्ये लागल्या. त्यानंतर ज्या जागी त्यांनी जुनं पोळं केलं होतं त्या जागी ते पुन्हा बसू नये म्हणून तिथे एक प्रकारची पावडर मिळते, रिपेलंट म्हणजे इन्सेक्ट रिपेलंट पावडर असते, ती लावली, जेणेकरून ते पुन्हा त्या जागी आपलं पोळं बांधणार नाही. आणि अशा प्रकारे मी 1 तास 2 तास त्यांना ऑब्झर्व करत होतो की ते काय करतायत, त्यांची मुवमेंट कशी काय आहे. त्या बॉक्समधून ये जा करत होत्या. क्वीनसुद्धा त्या पोळ्यावरच होती, म्हणून त्या माशांना आपली एरिया कळत होती. सो त्या थोड्याशा बॉक्समधून ये जा करत होत्या. त्याच्यानंतर आम्ही तो बॉक्स तसाच ठेवून दिला. आता ह्या माशा त्या बॉक्समध्ये राहिल्या का नाही राहिल्या, का त्यांचं पुढे काय झालं, हे मी तुम्हाला पुढच्या रीलमध्ये सांगेन. तोपर्यंत तुम्ही बघत राहा. थँक्यू.